नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 22 नोव्हेंबरला रानटी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि आत्ता माझ्याबरोबर बघताय अतिशय दोन प्रतिभावंत कलाकार आत्ता माझ्याबरोबर आहेत. नागेश भोसले आणि जयवंत वाडकर, तुमच्या दोघांचंही खूप स्वागत. आणि आत्ता आम्ही ट्रेलर बघितला याचा, खूप जबरदस्त झाला आहे. आणि मी सुरुवात वाडकरांपासून ह्याच्यासाठी करतो कारण ट्रेलरमध्ये ते सुरुवातीला दिसलेले आहेत आणि अत्यंत धक्कादायक ती सुरुवात आहे. काय सांगाल तुम्ही या चित्रपटाबद्दल? काय सांगूया, ते मला तो जो ट्रेलरचा मला सीन सुरू होतो तो मला माहिती पण नव्हतं असं काय होणार आहे. आणि त्यांनी येऊन मला वाटलं काहीतरी डमी असतील ना फटाके, खरे खरे फटाके क्या कर रहा. नाही लावले ना त्यांनी. किती घाबरलात? खूप घाबरला. फटाके म्हणजे अंगावर गुंडाळलेले. काय नाही ते झाले नाही, गुंडाळले ते समोर लावले, नंतर जो अंगाला आहे तो ते डमी आहे. पण तो शॉट हा माणूस काही करू शकतो याचा आम्हाला अनुभव आहे. नागेश असेल, आम्ही फेवरेट ॲक्टर आहोत. ते जर 7-8 फिल्म असतील तर आम्ही 6 पिक्चरमध्ये आम्ही आहोत किंवा 6 प्रोजेक्टमध्ये त्याच्या आम्ही असतो. आता इथे जेवढे 10 लोक होते त्यातले आम्ही 7 लोक कायम त्याच्या पिक्चरमध्ये असतो, कारण का आम्ही विश्वास ठेवतो त्याच्यावर, बिलीव्ह करतो त्याला. आणि त्याचं विजन आहे ना ते अमेझिंग इथं पॅशन आहे. आणि करायचं म्हणजे काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि इतका सुरेख म्हणजे. आणि त्याचा हा जे म्हणाला ना, हा कुठेही लोकेशन बघतो, काही बघतो, आपण सगळे बघत होतो हाफ तिकीटपासून धारावी बँकमधून. यामध्ये सुद्धा एक सीन आमचा असा होता, तो कौलाची भट्टी कोकणातली त्या भट्टीवर सीन होता. आम्ही एवढं गेलो सकाळी, मी छाया आटे आणि 2 पोरं आणि संजय नार्वेकर. सीन करतोय धावत आलो, अमुक झालं तमुक झालं हे झालं. सो बोलत नंतर कळलं आहे असं काय होतं. पाय तर खाली खरी भट्टी आणि माझे स्लीपर होते, स्लीपर वितळल्या. म्हणजे आई शपथ, मी म्हटलं काय माणूस आहे कुठे. म्हणजे त्याची लोकेशनची एक थिंकिंग आहे ना ती खूपच ग्रेट, जबरदस्त. म्हणजे त्याला जे पाहिजे त्या ठिकाणी जाऊन तो शूट करतोच. नागेशजी, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही ज्या सिनेमात असता त्या सिनेमाचं ऑलरेडी व्हॅल्यू वाढलेली असते, कारण तुम्ही कुठलाही असा साधारण चित्रपट स्वीकारत नाही, काहीतरी दमदार असेल तरच घेता. ह्यातलाही तुमचा प्रेझेन्स तसाच वाटतोय. थोडं भूमिकेबद्दल आधी सांगा तुमच्या. नाही असं काही नाही, मी सगळेच सिनेमे करतो. नाही हा तुमचा नम्रपण आहे. हा याचा नम्रपण आहे. हा बरोबर रोल बघूनच सीन त्यांची एवढी समज आहे ती कुठला रोल घेतला पाहिजे. नाही हरकत नाही. ह्या सिनेमाबद्दल म्हणायचं तर ज्याला आपण असं म्हणू की टेक्निकली अतिशय एक्सिलेंट, म्हणजे एखादा दिग्दर्शक खूप उत्तम त्याला काय म्हणतो क्राफ्टमन असतो. तर हा उत्तम क्राफ्टमन आहे. आणि काय असतं, ज्याचा सरदार जोरदार असतो ना त्याची फौज कधीच मागे हटत नाही. तर असा हा उत्तम क्राफ्टमनशिप असलेला, सिनेमाची जाण असलेला आणि अत्यंत पॅशनेट असा दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळे काय होतं की आमच्या सगळ्याच्या एनर्जीज, त्या फोर्सेस जे आहे ते त्याच्या एनर्जीला जॉईन होतात आणि ते आणखी वाढतं. म्हणजे आपल्याला, जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला चांगलं काम करायचंच असतं, पण ते चांगलं काम करत असताना सुद्धा त्याला कंगोरे पाडणारा किंवा आपल्या अभिनयाला थोडंसं आणखी शेप देणारा दिग्दर्शक मिळाला तर ते काम उत्तम होतं आणि तो सिनेमाही उत्तम होतं. तसं या सिनेमाचं झालेलं आहे. आणि मराठीमध्ये असं खूप पॅशनेटली टेक्निकल आस्पेक्टबद्दल खूप भान ठेवून जनरली सिनेमे बनत नाहीत. एकतर मिळमिळीत विषय असतात. इतकं चांगलं त्याला एक वास्तवदर्शी सिनेमा आपण म्हणतो. नाही वास्तवदर्शी सिनेमा हवा आणि बनतात पण खूप चांगले सिनेमे बनले. दिग्दर्शक पण खूप चांगले आहेत. त्यातलाच हा पण एक दिग्दर्शक आहे जो खूप पॅशनेटली सिनेमा बनवतो. आणि सिनेमा बनवतानाच त्याला हे माहीत होतं की हा कमर्शियल सिनेमा करणार. त्याच्यामुळे आम्ही पण माइंड डोक्यात क्लिअर होतं की आपण
हा उत्तम एक कमर्शियल सिनेमामध्ये काम करतोय आणि त्या पद्धतीने हा बनतोय. कुठेही असं हे नव्हतं की आता बघा आम्ही कसे तारे तोडणार आहोत आणि 50 नॅशनल अवॉर्ड आणि इंटरनॅशनल अवॉर्ड घेणार, असं कुठेही काही कोणाच्या डोक्यात नाही. आपल्याला मासची फिल्म करायची आहे आणि उत्तम अभिनय आणि जेन्युइनली सगळं करायचं. त्याच्यामुळे थोडंसं रानटी ह्या नावाच्या सिनेमावर एक ट्रस्ट निर्माण झाला आहे आमचासुद्धा. होपफुली तो ट्रस्ट जो आहे तो मार्गी लागेल, प्रेक्षकांना आवडेल. रसिको, आता आणखी एका नवीन कलाकाराची जोड ह्याच्यात येते आणि तुम्ही त्याला ओळखतच आहात, प्रसिद्ध अभिनेता माधव देवचक्के. तुझंही खूप स्वागत. आणि तू कमाल केली असणार कारण तू अलीकडे खूप सुंदर कामं करतोय, सुंदर भूमिका करतोय. तुझ्या भूमिकेबद्दलही थोडंसं. सर, या चित्रपटामध्ये मी माझ्या वडिलांचा किरदार सर करत आहेत. माझा लहान मुलगा आहे आणि मोठा मुलगा संतोष जुवेकर. असे आम्ही 2 फार खोडकर मुलं त्यांची. खूप धमाल मस्ती आहे फिल्ममध्ये. जसं फिल्मचं टायटल आहे रानटी, तसं आम्ही सगळे रानटी आहोत. काही रानटी असतात, काही रानटी बनतात. असा मी एक बनलेला रानटी याच्यातला. त्यामुळे खूप मजा आहे आणि फिल्म करताना मजा आली. सरांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे. आमची ओळख बऱ्याच वर्षापासून आहे, मी भेटतो, पण काम करायची संधी मला फार कमी मिळाली. या फिल्ममध्ये समित बरोबर पण माझा फर्स्ट टाईम काम करतो मी. आमची मैत्री 12 वर्षाची मैत्री, कॉलेजपासूनची मैत्री, पण काम पहिल्यांदा केलं आहे. शरद बरोबर पहिल्यांदा काम केलं आहे, संतोष बरोबर पहिल्यांदा काम केलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करत असताना आय रिली थँक ऑल ऑफ देम की त्यांनी पहिल्यांदा काम करत असताना मला असं कधी जाणीव नाही होऊ दिली की मी त्यांचा मित्र आहे पण काम कधी जास्त केलं नाही. तर इतकं छान मला त्या लोकांनी सगळ्यांनी सांभाळलं. सरांनी सपोर्ट केला, समितनी सपोर्ट केला, शरदनी सपोर्ट केला. खूप छान. म्हणजे असं वाटलं नाही की मी कुठे त्यांच्यात इतका नौखा आहे आणि खूप सांभाळून घेतलं. वाडकर, एक जाता आता एक गोष्ट सांगा, तुम्ही इतके सगळे स्टॉलवर कलाकार आहेत, नवीन कलाकार आहेत, ही भट्टी जबरदस्त बनली असेल. शूटिंगचा तुमचा अनुभव कसा होता? सगळ्यांना शूटिंगचा अनुभव तर नेहमी वाडकर जिथे असतात तिथे खाणं सगळ्या गोष्टी असतात. मग रत्नागिरीत आम्ही शूट केलं, कुडाळला मज्जा म्हणजे कमाल. मज्जा म्हणजे कमाल. माझी सगळीकडे घरं आहेत, त्यामुळे त्या घरांमधून जेवण यायचं. म्हणजे किती ठिकाणी घर आहेत हेही सांगा. नाही, सरांची शूटिंग आम्ही शूटिंग मी मध्ये डिस्टर्ब करू इच्छितो. सरांबरोबर शूटिंग करायची म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट रोज मेजवानी असायची. कारण की लोकांचं सरांवर मेजवानी म्हणजे वाटेल ते तुम्ही म्हणाल ते. कारण की फॉर एक्झाम्पल सर, म्हणजे मी काय सांगू, म्हणजे लोकांचं सरांवरती एवढं प्रेम आहे की सरांची फरमाईशही गरज नसते. लोकांना हे माहिती सरांना काय आवडतं, त्या गोष्टी ते येतातच, पण इतर आजूबाजूच्या कलाकारांना पण ज्या गोष्टी आवडतात त्याही येतात. म्हणजे मागायची गरज पडत नाही. म्हणजे हे 40 दिवस आम्ही जे रत्नागिरीला शूट केलंय, रोज कोण ना कोणतरी सरांचे फॅन्स त्यांच्या घरून फिश घेऊन येत होते, मग परत चिकन घेऊन येत होते, मटन घेऊन येत होते, वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस खायला मिळतात. नारळ पाणी ओ म्हणजे अप्रतिम असं नारळ पाणी मी अख्ख्या जगात, म्हणजे मी आय हॅव बीन टू लंडन, पॅरिस, थायलँड, इंडिया, कुठे पण जिथे पण रत्नागिरीमध्ये जे काय आम्हाला नारळ पाणी प्यायला मिळालं त्यांनी कमाल. त्यांची बाग आहे आणि फ्रेश आणलं त्यांनी, ते फ्रीजमध्ये स्टोअर केलं होतं. म्हणजे लिटरली एक तृप्त झाला आत्मा. खरंच काय छान आठवणी झाल्या आमच्या त्या फिल्ममध्ये. नाही, सर इज व्हेरी लवेबल, इज वंडरफुल गाय. तुम्ही ऍड करा. म्हणजे बाकी. आणि आम्ही ज्यावेळी सीन्स वगैरे करताना पण म्हणजे एवढं म्हणजे सीन करताना त्यावर कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर ते कसं करायला पाहिजे. मग म्हणजे असं नाही की बाबा समितच सांगतोय, तिथून शरद आमच्या सीनमध्ये नाहीच आहे आणि आमचा सीन नाही, पण तो तिथे असेल, त्यांनी जर ऐकलं वगैरे तर तो येऊन अरे यार ऐसा करू ना, ऐसा करूया, असं करूया, तर ते ॲड ऑन झालं आहे. त्यामुळे ना ती जी मजा आहे ना टीमवर्कची, म्हणजे नुसतं असं नाही आहे. जनरली काय होतं, आपला सीन आला नाही मरा, असं नाही. आपला तो प्रांतच नाही, म्हणजे माझा प्रांतच नाही. त्यामुळे तो इथे जास्त जाणवला. म्हणजे जनरली वाडकर सगळीकडे नाक खुपसत असतो, पण इथे मला वाटलं की सगळेच जण एकमेकाच्या ह्याच्यात नाक खुपसत होते. दॅट इज द ग्रेटनेस फॉर द बेटरमेंट ऑफ द फिल्म, फॉर द बेटरमेंट ऑफ द. खूप छान. तुम्हाला दोघांनाही या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. पण रसिको थांबा, आणखी एका कलाकाराची आत्ता आपण ॲडिशन होतीये. आपला कारवा बढते जा रहा है. प्रसिद्ध अभिनेता आणि माझा मित्र सुशांत शेलार ॲड होतोय. सुशांत, ह्याचा आम्ही ट्रेलर बघितला, जबरदस्त. आणि तू त्याच्यात एक खूप महत्त्वाचा खुलासाही करून टाकला, जे तुझ्याबद्दल गेले अनेक दिवस लोक बोलत होते, तुला ट्रोल करत होते, त्याचा रहस्यभेद आज झालेला आहे. मुळात काय होतं की बऱ्याचशा वेळेला एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही वजन जेव्हा कमी करता तेव्हा लगेचच ही फिल्म रिलीज झाल्यानंतर लोकांना कळतं की अच्छा यासाठी हे केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की आमच्या डिरेक्टरचा मध्यंतरी ॲक्सिडेंट झाला आणि त्या सगळ्यामुळे ही फिल्म थोडीशी डिले झाली. आणि मग मधले जे काही फिल्म्सचं प्रमोशन आणि प्रीमियर होते तिकडे आम्हाला जावं लागलं. त्याच्यामुळे त्या
अशा पद्धतीत कधी मला बघितलं नव्हतं. पण समित कक्कडचा हट्ट होता की 10 ते 12 किलो वजन कमी केलं पाहिजे आणि त्याचा तो हट्ट या निमित्ताने मी पुरवला आणि पहिल्यांदाच मी असं काहीतरी एक्सपेरिमेंट स्वतःवरती केलं आणि शारीरिक वजन कमी करत असताना असा एक रानटी डिरेक्टर आहे की नाही रानटी डिरेक्टर त्याने सुशांतची पण ऑडिशन घेतली. हो बरोबर. तुझी कधी ऑडिशन नाही 12 वर्षाचा असताना मी पहिल्यांदा ऑडिशन दिली होती आयुष्यात. त्याच्यानंतर पहिल्यांदा मला मराठीत पुन्हा एकदा ऑडिशन देण्याची जवळजवळ 40-50 सिनेमे झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑडिशन देण्याची संधी या निमित्ताने समितनी मला दिली. पण त्याची ती स्टाईल आहे आणि तो माझा गेली 12-15 वर्ष मित्र आहे आणि तो हट्टी आहे थोडासा. तर मित्राचे हट्ट कधी कधी पुरवावेत चांगले असतात आणि अगेन एक सुपरहिट फिल्म स्वतःच्या नावावरती होण्याचं भाग्य मला या निमित्ताने मिळणार आहे. आणि एका हिंदी सिनेमात आम्ही सगळेजण काम करतोय कारण ह्याचे संवाद मराठी आहेत. पण हा निश्चितपणे खूप महत्त्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस की मराठी सिनेमा असला तरी त्याची स्टाईल किंवा त्याचं प्रेझेंटेशन. मराठी प्रेक्षक नेहमी कंप्लेंट करत असतात की आम्हाला हे मराठीत कधी पाहायला मिळेल, हे मराठीत का नाही करत तुम्ही, हे आम्हाला त्या सिनेमात बघायला मिळतं, साऊथमध्ये बघायला मिळतं, हिंदीत पाहायला मिळतं. तर त्यांना ह्या निमित्ताने एक त्यांची जी इतक्या वर्षांची इच्छा आहे ती या निमित्ताने आम्ही सगळ्या कलाकारांनी आणि आमच्या दिग्दर्शकांनी आणि आमच्या निर्मात्यांनी पूर्ण केली आहे. गाण्याचं आपण करणारच आहोत नंतर पुन्हा म्युझिक लॉन्चिंग. पण यातले जे टायटल्स जो बोला ना ते बघ तू. जबरदस्त जबरदस्त नाही तू चान्सच नाही बाई. कोणी आतापर्यंत मराठीत काय टॉलिवूडमध्ये नाही बॉलिवूडमध्ये पण झालेलं नाही असं गाणं शूट झालं. खूप छान, खूप जबरदस्त स्टारकास्ट आलेली आणि तुमच्या तिघांना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.